सध्या शरद पवारांच्या घराबाहेर मराठा ठोक मोर्चाचं आंदोलन सुरू आहे आणि रमेश केरे यांना आता पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत। शरद पवारांच्या निवासस्थानी रमेश केरे हे दाखल झाले, मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत की रमेश केरे हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शरद पवार यांची भेट आपल्याला घ्यायची आहे असं रमेश केरे यांचं म्हणणं आहे। सध्या निवासस्थानाच्या आतमध्ये रमेश केरे हे जात आहेत। रमेश केरे हे आज शरद पवारांची भेट घेत आहेत। काही वेळापूर्वी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं होतं, मात्र आता रमेश केरे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचतात। निवासस्थानाबाहेर काही वेळापूर्वी आंदोलन देखील झालं, घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील होता, मात्र आता रमेश केरे हे शरद पवारांची भेट घेत आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय बोललं जातंय हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका रमेश केरे यांनी जाहीर केलेली आहे। तसंच जरांगेंच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल अशी देखील भूमिका केरेंनी घेतली आहे। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका रमेश केरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेली आहे। तर आता रमेश केरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। शरद पवार यांच्या भेटीनंतर या भेटीमधून नेमकं काय निघतंय हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे।